कपडे थोडे ढिले आणि पारदर्शक असल्याने पाणी देताना त्याला ज्याचे दर्शन द्यायचे होते ते दिले. त्यालाही समजले की आज काहीतरी होणार आहे. मग आम्ही शिकवणीला बसलो. आज माझे लक्ष शिकवण्यावर नव्हते आणि त्याचेही शिकण्यावर नव्हते. मी आज काही ना काही कारण शोधून त्याच्या जवळ जायचं बघत होते. मग मला एक कल्पना सुचली. मी घरातील सामान काढायच्या बहाण्याने मला वरती चढायचे आहे असे सांगितले. सामान काढताना कपड्यांच्यामुळे त्याला सगळे दर्शन झाले होते. मी एकदा त्याच्याकडे बघितले तर त्याला जणू जग जिंकल्यासारखे वाटत होते. सीमा ही 27 वर्षांची शिक्षिका आहे. सीमाचे सौंदर्य तिच्या व्यक्तिमत्वातून झळकते. ती साध्या पण आत्मविश्वासपूर्ण आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाची आहे. तिचे सौंदर्य तिच्या व्यक्तिशः वैशिष्ट्यांमुळे अधिक उठून दिसते. तिचा चेहरा आकर्षक असून नाजूक वैशिष्ट्यांनी सजलेला आहे. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक हलकी, प्रसन्न हसू असते, ज्यामुळे लोकांना ती सहज जवळची वाटते. तिचे डोळे मोठे, तेजस्वी आणि बोलके आहेत. ते तिच्या अंतर्मनातील प्रामाणिकपणा आणि सहानुभूती व्यक्त करतात. तिचे काळे, रेशमासारखे केस गोंडस वर्णांनी मोकळे ठेवलेले किंवा साध्या वेणीत विंचलेले असतात, जे तिच्या व्यक्तिमत्वाला शोभा आणतात. तिची त्वचा स्वच्छ आणि चमकदार आहे, ज्यावर नैसर्गिक सौंदर्य झळकते. ती साधे परंतु अभिरुचीपूर्ण कपडे परिधान करते, जे तिच्या व्यक्तिमत्वाला साजेसे असतात. तिच्या वागण्या बोलण्यातील सौम्यता तिच्या व्यक्तिमत्वाचे खरे सौंदर्य आहे. सीमाचा आत्मविश्वास, संयम आणि प्रसन्नता तिच्या सौंदर्यात भर घालतात. तिचे आकर्षण केवळ बाह्य रूपाने मर्यादित नसून तिच्या विचारांतून आणि कृतींतून झळकते. ती शिक्षण क्षेत्रात समर्पित असून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सीमा हिने B.Ed अर्थशास्त्र विषय विशेषता असलेल्या पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती आपल्या विषयात कुशल असून विद्यार्थ्यांसाठी कठीण संकल्पना सोप्या करून समजावून देण्यात तिला प्रावीण्य आहे. ती दयाळू, सहनशील आणि संवादकुशल आहे. विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण वर्तन ठेवून त्यांना शिकण्यासाठी प्रेरित करण्याचे तिचे ध्येय आहे. शिक्षणाबद्दल तिला प्रचंड आवड असून सतत स्वतःला अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करते. ती विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच वैयक्तिक प्रश्न समजून घेत त्यांना योग्य मार्गदर्शन करते. ती कुटुंब आणि करिअरमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करते. वाचन, नवीन कौशल्ये शिकणे आणि सामाजिक कार्यात सहभागी होणे हे तिचे छंद आहेत. सीमा जरी सध्या मुंबईत राहून तिच्या शिक्षकी पेशाला समर्पित असली तरी तिचं मूळ कुटुंब तिच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. सीमाचं कुटुंब मूळचं ग्रामीण किंवा निमशहरी भागात राहतं, जिथे कुटुंबीय आपली पारंपरिक मूल्ये जपून साधं आणि समाधानी जीवन जगतात. तिच्या कुटुंबात आईवडील आणि एक लहान भाऊ आहे, जे तिच्या शिक्षण आणि स्वप्नांना प्रोत्साहन देतात. सीमाची आई एक गृहिणी आहे, जी कुटुंबाची काळजी घेते. ती शांत, प्रेमळ आणि समजूतदार आहे. ती सीमाला सतत प्रोत्साहित करत राहते. सीमाचे वडील एका खाजगी नोकरीत किंवा शेतीत व्यस्त आहेत. त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली आहे. ते कष्टाळू, सरळमार्गी आणि विचारशील आहेत. सीमाला एक लहान भाऊ किंवा बहीण आहे, जी शिक्षण घेत आहे. त्यांचं सीमाशी घट्ट नातं आहे आणि ती त्यांच्यासाठी आदर्श आहे. जरी सीमा मुंबईत एकटी राहते, तरी ती कुटुंबाशी सतत संपर्कात असते. ती फोनद्वारे किंवा सुट्टीत घरी जाऊन त्यांना भेटते. कुटुंब तिच्या यशाचा अभिमान बाळगतो आणि तिच्या स्वप्नांसाठी तिला पाठिंबा देतो. सीमाला तिच्या आई-वडिलांनी शिकवलेली मूल्ये आणि संस्कार तिच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात दिसून येतात. तिचं कुटुंब हे तिचं प्रेरणास्थान आहे, ज्यामुळे ती कठीण प्रसंगीही ठाम राहते. सीमाला तिच्या कुटुंबाने दिलेला आधार आणि तिचं त्यांच्याशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं हे तिच्या यशाचा मुख्य आधारस्तंभ आहे. सीमा ही एक समर्पित शिक्षिका आहे जी मुंबईतील एका महाविद्यालयात शिकवते. ती तिच्या विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाही, तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही योगदान देते. ती एक कला शिकवते. तिच्या अध्यापनशैलीत तात्विक आणि प्रायोगिक दोन्ही पद्धतींचा समावेश आहे. ती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समजून घेत, त्यांना सोप्या शब्दांत समजावून सांगते, ज्यामुळे तिच्या वर्गाला विषय शिकणे सोपे आणि आनंददायी वाटते. ती नियमितपणे वर्गात प्रोजेक्ट्स, गटचर्चा आणि प्रश्नोत्तरे आयोजित करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शैक्षणिक क्षमता वाढते. सीमा तिच्या सहकारी शिक्षकांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवते. ती नेहमी सहकार्याला तयार असते आणि तिच्या कामगिरीने इतरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरते.
महाविद्यालयातील विविध उपक्रमांमध्ये ती उत्साहाने भाग घेते आणि सहकाऱ्यांना मदत करते. ती विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक, सल्लागार आणि प्रेरणास्रोत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच वैयक्तिक समस्यांवर मार्गदर्शन करताना ती सहानुभूती दाखवते. तिच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे विद्यार्थी तिच्यावर विश्वास ठेवतात आणि तिच्याशी मोकळेपणाने बोलतात. ती सांस्कृतिक कार्यक्रम, संपोषणी अभ्यासक्रम आणि कार्यशाळांचे आयोजन करते. महाविद्यालयात कधी सामाजिक सेवा उपक्रम राबवले गेले तर ती त्या उपक्रमांची प्रमुख असते. तिच्या समर्पणामुळे ती विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ती विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर नैतिक मूल्ये आणि जीवन कौशल्ये शिकवण्यावर भर देते. सीमाचा दिवस सकाळी लवकर सुरू होतो. ती वर्गासाठी तयारी करते, महाविद्यालयात वेळेवर पोहोचते आणि दिवसभर व्यस्त राहते. सीमा आणि तिचा महाविद्यालयातील आवडता विद्यार्थी विकास यांचं नातं हे वेगळं आहे. विकास 19 वर्षांचा आहे आणि महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत आहे. तो एक हुशार, जिज्ञासू आणि मेहनती विद्यार्थी आहे, जो नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असतो. विकास प्रामाणिक आणि आत्मविश्वासपूर्ण आहे. तो विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतो आणि नेहमीच वर्गात उत्तम कामगिरी करतो. सीमा विकासाच्या मेहनती स्वभावाने आणि शैक्षणिक उमेदीने प्रभावित झाली आहे. त्याच्या प्रश्न विचारण्याच्या सवयीमुळे आणि विषयामध्ये खोलवर जाण्याच्या प्रयत्नामुळे तिला त्याचा खूप अभिमान वाटतो. ती त्याला अभ्यासक्रमाच्या बाहेरचेही ज्ञान मिळवण्यासाठी प्रोत्साहन देते आणि त्याच्यासाठी मार्गदर्शक ठरते. विकासाला सीमाकडून फक्त शैक्षणिक मार्गदर्शनच मिळत नाही, तर ती त्याला व्यक्तिमत्व विकास, नैतिक मूल्य आणि आयुष्याशी संबंधित मुद्द्यांवरही सल्ला देते. विकास सीमाला त्याच्या समस्यांविषयी विचारतो आणि सीमा त्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करते. विकास त्याच्या शंका विचारण्यासाठी सीमाकडे नियमित येतो आणि सीमा त्या नेहमी सहनशीलतेने सोडवते. त्यांचं नातं आदर आणि विश्वासाचं आहे. सीमा त्याला नेहमी प्रोत्साहित करते आणि त्याचं यश पाहून आनंदी होते. सीमा आणि विकास यांचं नातं हे शिकवण्याच्या पलीकडचं आहे. विकास एका विषयात थोडा संघर्ष करत असल्यामुळे तो सीमाकडे वैयक्तिक शिकवणीसाठी जाण्याचा निर्णय घेतो. विकासाला अर्थशास्त्र कठीण वाटतो. कदाचित विषयातील मूलभूत संकल्पनांमध्ये कमतरता किंवा अंमलबजावणीमध्ये अडचण आहे. या विषयात कामगिरी चांगली न झाल्याने विकास थोडासा हताश होतो, परंतु तो त्यावर काम करण्यासाठी तत्पर असतो. विकास सीमाकडे मदतीसाठी येतो, कारण त्याला तिच्या शिकवण्याच्या पद्धतीवर विश्वास आहे. सीमा विकासाची समस्या समजून घेते आणि त्यासाठी वैयक्तिक योजना तयार करते. विकास सीमाच्या घरी वैयक्तिक शिकवणीसाठी जातो. सीमाचं घर साधं आणि शांत आहे. सीमाची शिकवण्याची पद्धत वैयक्तिक आहे. शिकवणी दरम्यान थोड्या विश्रांतीसाठी सीमा कधी-कधी विकासाला चहा, नाश्ता देते. यावेळी ते शिक्षणापलीकडे सामान्य विषयांवरही गप्पा मारतात. यामुळे विकास अधिक मोकळेपणाने आपले विचार मांडतो. विकास सीमाच्या घरी शिकवणीसाठी गेला असताना एके दिवशी एक घटना घडते. त्यामुळे त्यांच्या जीवनात एक मोठा बदल घडून येतो आणि त्या दोघांचे नाते एका वेगळ्या दिशेला जाते. तर आता जे घडणार आहे ते आपण ऐकू सीमाच्या आवाजात. माझे वय 27 वर्षे झाले होते. माझे अजून लग्न झाले नव्हते. मला एवढ्या लवकर लग्नही करायचे नव्हते. मला माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करायचे होते. त्यांच्यासाठी उत्तम आयुष्याची मूळ तयार करून त्यांचं भविष्य मला सुखमय करायचे होते. पण प्रत्येक घरी जसं असतं तसंच आमच्याही होते. माझी आई लग्नासाठी माझ्या मागे लागलेली असते. त्यामुळे ती मला नेहमी काही ना काही उपवास किंवा पूजा वगैरे करायला सांगते. आणि मी ही आईच्या प्रेम खातर हे सगळं करते. एके दिवशी माझाच असाच उपवास होता. हा उपवास खरं तर मी चांगला नवरा मिळण्यासाठी ठेवायचा असतो. पण त्या दिवशी जे झाले त्याने मला एक गोष्ट समजली की चांगला नवरा मिलो ना मिलो, चांगला साथीदार मिळतो हे मात्र खरं. आता येऊया जे त्या दिवशी घडले त्यावर. विकास नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी माझ्या घरी आला. जसं मी सांगितले होते तसे माझ्या घरी मी एकटीच राहत असे. विकास त्याच्या रोजच्या वेळी घरी आला. आम्ही शिकवणीला बसलो. त्या दिवशी माझा उपवास होता. उपवासाचे कारण तुम्हाला तर माहीतच आहे. मी सकाळपासून काही खाल्ले नव्हते. आम्ही शिकवणीला बसलो. थोडा वेळाने मी काही कामाने उठले तर मला चक्कर सारखे झाले. तर मी तोल जाऊन पडणार तोच मला विकासने पकडले. त्याने एक हात माझ्या कंबरेत घातला आणि दुसऱ्या हाताने माझा हात पकडला. त्याने मला पकडून सोफ्यावर बसवले. मीही त्याची साथ दिली आहे, बसले.
आज पहिल्यांदा मला त्याचा स्पर्श जाणवला होता. त्याचा हात माझ्या कंबरेवर असताना मला खूप छान वाटले होते. मी असा अनुभव पहिल्यांदाच घेत होते. त्याने मला पाणी आणून दिले. मी ते पियाले तेव्हा कुठे मला जाऊन ठीक वाटले. मी त्याला धन्यवाद बोलले. मग थोडा वेळ मी तिथेच बसून विकास सोबत बोलू लागले. बोलता बोलता मी त्याला विचारले, तुझी कुणी जीएफ आहे का? तर तो नाही म्हणाला. मी त्याला बोलले, तू खोट बोलत आहेस. असं असणं शक्यच नाही, तू एवढा स्मार्ट आहेस तर कोणीतरी असेलच ना. मला बोलताना अजून पण त्याचा स्पर्श आठवत होता. तो नाहीच बोलू लागला. मी त्याला होकार दिला. बोलले, ठीक आहे, पण कधी काही विचार केला नाहीस का एखादी असावी म्हणून? विकास बोलला, विचार तर येतो पण कोणी भेटत नाही चांगली तुमच्यासारखी, असा बोलून तो हसला. असंच बोलणे चालू होते. आज मला पहिल्यांदा त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे दिसत होते. मी बोलताना त्याच्या जवळ जाऊन बसले. त्याच्या डोळ्यातली चमक मला दिसत होती. मी ती पाहून खूप खुश झाले. आता माझी इच्छा शिकवणीची नाही तर दुसरेच काही करण्याची झाली होती. मी त्यासाठी खूप विचार केला पण नंतर असं ठरवले की आज नको. आज फक्त थोडं त्याला जाणीव करून देऊ की माझी काय इच्छा आहे. म्हणजे तसं तो त्या गोष्टीसाठी तयार होईल. मी त्याचा जवळ बसून त्याला खेटू लागले. त्याला थोडा अंदाज आला होता की माझ्या मनात काय आहे. पण त्याने हे सगळं एवढं गंभीरपणे घेतलं नाही. पण मी मात्र ठरवून झाले होते की उद्या काहीही करून विकासकडून माझी इच्छा पूर्ण करून घेईन. दुसऱ्या दिवशी विकास वेळेवर शिकवणीसाठी आला. आज मात्र मी पूर्ण तयारीत होते. पारदर्शक कपडे, त्यात ते छोटे. असं सगळं मी करून ठेवले होते. विकास घरात आल्यानंतर मी त्याला बसायला सांगितले. नंतर आतमध्ये गेले आणि त्याला पाणी आणून दिले. कपडे थोडे ढिले आणि पारदर्शक असल्याने पाणी देताना त्याला ज्याचे दर्शन द्यायचे होते ते दिले. त्यालाही समजले की आज काहीतरी होणार आहे. मग आम्ही शिकवणीला बसलो. आज माझे लक्ष शिकवण्यावर नव्हते आणि त्याचेही शिकण्यावर नव्हते. मी आज काही ना काही कारण शोधून त्याच्या जवळ जायचं बघत होते. मग मला एक कल्पना सुचली. मी घरातील सामान काढायच्या बहाण्याने मला वरती चढायचे आहे असे सांगितले. एक टेबल घेऊन मी त्यावर चढले. सामान काढताना कपड्यांच्यामुळे त्याला सगळे दर्शन झाले होते. मी एकदा त्याच्याकडे बघितले तर त्याला जणू जग जिंकल्यासारखे वाटत होते. तो खूप जास्त खुश दिसत. तो उघड्या डोळ्यांनी स्वप्न जगात होता. मी वरून पडण्याचे नाटक केले तर त्याने मला पडण्यापासून वाचवले. त्यावेळी त्याचा स्पर्श सगळीकडे झाला. मग आम्ही एका क्षणासाठी एकमेकांकडे पाहिले आणि मग तुटून पडलो. आणि मग जे नको व्हायला ते झाले. आता रोजच ही शिकवणी व्हायला लागली. असे पूर्ण वर्षभर झाले. आम्ही सगळ्या प्रकारच्या क्रीडा केल्या आणि त्याचा खूप आनंद घेतला. विकास त्या वर्षांनी अव्वल गुणांनी पास झाला आणि तो त्याच्या आयुष्यात पुढे निघून गेला. माझेही पुढच्या वर्षी लग्न झाले. मी सुद्धा माझ्या संसारात मग्न झाले. पण काही वर्षांनी मला एका कार्यक्रमामध्ये विकास पुन्हा भेटला आणि मी त्याची माझ्या पतीसोबत भेट करून दिली. माझ्या पतीला आमच्याबद्दल काही माहीत नव्हते पण आम्ही दोघे एकमेकांकडे बघून हसत होतो. पुढे जाऊन आम्ही माझ्या पतीच्या नकळत काय काय केले हे जाणून घ्यायचे असेल तर नक्की सांगा. ते मी पुढील कथेत नक्की सांगेन. तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.